हॅलो एव्हरीवन, आज आम्ही केअर डिपार्टमेंट अंतर्गत मास धातूचे सविस्तर वर्णन करणार आहोत. मास धातू हा सत्व धातूपैकी तिसऱ्या क्रमांकाचा धातू आहे. मास धातूची पुष्टी ही रक्तधातूद्वारे होते. मास धातू आपल्या शरीराला विशिष्ट आकार प्राप्त करून देतो. मास धातूची निर्मिती जर सांगायची झाली तर ती अशी आहे की शरीराची पुष्टी करत अवयव आच्छादक मांसपेशी स्नायू आदी रूपेण संधिबंध आकुंचन प्रसारण आदी धातूनाम मासः. याचा अर्थ असा आहे की जो शरीराची पुष्टी करतो, शरीर अवयवांचे आच्छादन करतो, त्याचबरोबर संधिबंधांचे आकुंचन आणि प्रसारण करतो, अशा मांसरूपी धातूस मास असे म्हणतात. मास धातूचे स्थान. मास धातू आपल्या शरीरामध्ये मांसपेशी व स्नायूच्या स्वरूपात आढळतो. मास धातूचे प्रमाण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे आहे. मास धातूंचे प्रमाण कोणत्याही ग्रंथामध्ये दिले नाही, परंतु मास धातूपासून जो मांसपेशी बनतो त्याचे प्रमाण दिलेले आहे. मास धातूचे पर्यायी नाव पिशी, तरस, रक्ततेज हे आहे. त्याचबरोबर मास धातूचे पंचभौतिक संघटन. मास पार्थिवम. मास धातू हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे, परंतु वेपरस्तु भैसा न्यायानुसार त्याच्यामध्ये कृत्रिम महाभूताचे अधिक्य आहे. मास धातूचे दोन प्रकार पडतात, पोष्य मास धातू आणि पोषक मास धातू. धातूचे कार्य. लेपम मांसस्य श्रेष्ठ कर्म मांस शरीरपुष्टी मेदसश्च. लेपन हे मांस धातूचे श्रेष्ठ कर्म आहे. लेपन कर्म म्हणजे शरीर अवयवांना आच्छादन करणे. मांस धातूच्या लेपन कर्माद्वारे शरीरातील स्नायू, अस्थी, संधी, शिरा, धमन्या यांचे आच्छादन केले जाते. त्यानंतर शरीरपुष्टी. मांस धातूद्वारे शरीरपुष्टी होते. विशेषतः डोळे, गाल, मान, खांदे, छाती, पोट इत्यादी यांना भरले जाते. त्यानंतर मेदपुष्टी. मांस धातूद्वारे मेदपुष्टी होते. मांसोत्पत्तीच्या वेळेस सूक्ष्म भागात मेदपोषक अंशाची उत्पत्ती होते. या मेदपोषक अंशापासून नंतर मेद धातूचे पोषण होऊन शरीरातील मेदाची पुष्टी होते. बल. मनुष्याच्या शरीरातील बल हे प्रामुख्याने मांस धातूवरच अवलंबून आहे. त्यामुळे शरीरात मांस धातू जितका स्थिर व सुगठित असेल तेवढाच मनुष्यातील बल देखील अधिक असतो. मास व स्त्रोतस हे मास धातूंच्या आश्रयाने असते. त्यामुळे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मास धातू आहे त्या प्रत्येक ठिकाणी मास व स्त्रोतस देखील आहेत असे म्हणता येईल. मास व स्त्रोतसांची मूलस्थान. चरक यांच्यानुसार स्नायू व त्वचा व आचार्य सुश्रुत यांच्यानुसार स्नायू, त्वचा व त्याचबरोबर रक्तवाहिन्या, धमन्या हे मास व स्त्रोतसांचे मूलस्थान आहे. मास व स्त्रोतसांची कार्य. मास धातू पोषणासाठी आवश्यक असणारा मांसपोषक अंशाचे वहन करणे व मासाग्नीच्या सहाय्याने वसा व त्वचा या मांस उपधातू पोषक अंशाची निर्मिती करणे व मासाग्नीच्या सहाय्याने मांस धातूची निर्मिती करणे. मांस धातूचे गुणधर्म. मांस धातू हा पृथ्वी महाभूत प्रधान कफस धातू आहे. त्यामुळे गुरु, स्थिर, घनमंद, मृदू व श्लष्ण हे सर्वच कफस पार्थिव गुण मांस धातूच्या ठिकाणी देखील आढळतात. मांस धातू या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मानुसारच मांस धातूचे शरीरातील कार्य संपन्न होत असते. मांस धातूचे उपधातू. चरक संहितेतील विमानस्थानामधील 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे मासात वसा त्वचा षटच. वसा व षटत्वचा हे मांस धातूचे दोन उपधातू आहेत. वसा म्हणजे मांसगत स्नेह व त्वचा म्हणजे शरीराला आच्छादन करणारी व स्पर्श ज्ञानासाठी कारणीभूत असणारी एक संरचना आहे. मांसवृद्धीची लक्षणे. अतिमांस सेवन, व्यायाम न करणे, अतिनिद्रा घेणे, गुरू व स्निग्ध आहाराचे अतिसेवन करणे या हेतूंमुळे मांसवृद्धीची लक्षणे शरीरामध्ये दिसून येतात. मांसस्फिक, गंड, ओष्ठ, उर, उपस्तु, बाहू, जंघाश्रू, वृद्धी, गुरुगात्रतांच. मांसवृद्धीमध्ये स्फिक, गंड, ओष्ठ, उपस्तु, उरु, बाहू, जंघ या अवयवांमध्ये अधिक मांस वाढल्याने ते स्थूल होतात. शरीरातील गुरुगुणाची अधिक वाढ झाल्याने मनुष्याचे वजन वाढते व मनुष्याचे शरीर स्थूल होते. मांसक्षयाची लक्षणे. अति व्यायाम करणे, अति उपवास करणे, वृक्ष व लघु आहारांचे सेवन करणे, वार्धक्य अवस्था या लक्षणांमुळे शरीरात मांसक्षय दिसून येते. माणसे, अक्षग्लानी, गंडस्फिक, शुक्षता, संधिवेदना. मांसक्षयात नेत्रगत संबंधित मांसपेशींमध्ये दौर्बल्यता येते व त्यामुळे नेत्रांची कार्यक्षमता कमी होते व नेत्र खोलगट जातात. मांसक्षयात संधींचे लेपन व पुष्टी योग्य रीतीने होत नाही व त्यामुळे हालचालींच्या वेळेस संधींमध्ये वेदना होतात. मांस धातू सारता. सार म्हणजे विशुद्धतर धातू. शरीरातील अशा विशुद्धतर धातूला सार धातू म्हणतात. शंख, ललाट, कृकाटिका, अक्षिगंध, हनुग्रीवा, स्कंधोदर, कक्षवक्षः, पाणिपाद संगय, गुरु, स्थिर, शुभ, मांसोपचेता, मांससाराना. सा सारता क्षमा, धृतिम, अलोल्यम, वित्त, विद्यां, सुखमार्जवम, आरोग्यम, बलमायुषम, दीर्घमाचष्ट. मांससारतेची लक्षणे. मांससार व्यक्तीमध्ये शंख प्रदेश, ललाट, कृकाटिका, अक्षिगंड, हनु,
स्कंद, कक्षा, वक्ष व पाणिपादसंधी हे सर्व अवयव गुरु, स्थिर व मांसोपचेता म्हणजेच पुष्ट असतात. शरीरातील अस्थि व अस्थिसंधी मांसधातूद्वारे परिपूर्ण झाकलेली असतात. मांसाहार व्यक्ती क्षमस्वी असतात, धैर्यवान असतात, कसल्याही प्रकारचा लोभ न बाळगणारी असतात, श्रीमंत असतात, ज्ञानी व उच्च शिक्षित असतात, सुखसमाधाने जीवन जगणारी असतात, सदा निरोगी असतात म्हणजेच त्यांचं व्याधिक्षमत्व उत्तम असते, शरीराने अतिशय बलवान असतात व अधिक आयुर्मान असणारे असतात.